आणि आता मोठी बातमी आहे, केंद्रीय कॅबिनेट बैठकीत एक देश एक निवडणुकीच्या कोविन समितीचा अहवाल मंजूर झाल्यानंतर आता विरोधकांनी जोरदार निशाणा साधलाय। वन नेशन वन इलेक्शन वरून नो इलेक्शन करायचं असल्याची टीका राऊतांनी केली आहे। तर मोदी सरकारला अमेरिकेसारखी राष्ट्राध्यक्ष पदाची पद्धत आणायची असल्याचं जयंत पाटील म्हणाले। तर एक देश एक निवडणूक यामध्ये काय चुकीचं झालं असा सवाल चंद्रकांत पाटलांनी केलाय। पाहूयात। मणिपूरला जे सरकार पळून जातंय त्यांनी वन नेशन वन इलेक्शनचा फंडा आणावा हे जरा आश्चर्यकारक। आज वन नेशन वन इलेक्शन भविष्यात हा देशच राहणार नाही, नो इलेक्शन नो नेशन हे सुद्धा हे करू शकतात, त्याची तयारी आहे। घटनाकारांनी संविधानाच्या निर्मात्यांनी ज्या तरतुदी करून ठेवलेल्या आहेत त्या लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या आहेत आणि मोदी त्या संविधानावरच हल्ला करताना दिसतात। नरेंद्र मोदी यांनी नवीन संविधान नवीन कायदा लिहू नये हे त्यांच्या लोकांना काय चुकीचं आहे? रोज उठून इलेक्शन, रोज उठून आचारसंहिता, रोज उठून विकास कामांना खीळ, टेंडर थांबवा, वर्क ऑर्डर थांबवा। शेवटी ह्या देशामध्ये एकाच दिवशी इलेक्शन व्हायच्या, पण प्रामुख्याने काँग्रेसच्या काळामध्ये उठसूट राज्याची बरखास्त केली गेली, त्यात घटना बदलली गेली, घटनेत दुरुस्ती केली गेली आणि केंद्राला एवढे अमर्याद अधिकार दिले गेले की लोकांनी निवडून दिलेली सरकारसुद्धा तुम्हाला बरखास्त करता येतात। हे नव्याने घातलं तुम्ही आणि आमच्यावर आरोप करता की घटना बदलता म्हणून।